आणि मी शेव बनवते, तेवढ्यात टाकावी लागते आणि खायला पण लागते. दोन वाट्यात पीठ घेतले. थोडं लागतं. हे आता मिरची पावडर टाकते. नुसती मिरची पावडर आहे, जिरं घातलेले. यात दुसरं काय नाही घातलेलं, जिरं आणि मीठ आहे. मिरची पावडर आहे खाली, जिरं घातले आणि मीठ टाकते. हे मी जवळजवळ 1.5 चमचा टाकलाय. आता मीठ टाकते. मीठ एवढं टाकते, अर्धा चमचा. आता हळद टाकते, एक छोटा चमचा आहे. आणि 1.5 चमचा टाकलाय. 1 चमचा 1.5 चमच्याच्या प्रमाण टाकते हळद. तर थोडंसं खुसखुशीत होण्यासाठी थोडंसं तेलाचं मोहन टाकते, गरम केले तेल. बाकी काय नाही. सगळं कालवून घेते. थोडं थोडं पाणी घालून कालवून घेते. मला शेव करायचे आहे, जे शेवसाठी केले. घट्टच पाहिजे पीठ. हे जिरं ओवा घालून हे काही शेवग्यातून बळत नाही. शेवग्याला मी तेल लावून घेतले. आता याच्यात पीठ भरते. तेल तापायला ठेवले. थोडीच मी करणार आहे शेव. आणि आता शेव काढून घेते. तेल तापले.
भाजली आता ती. मी थोडं 2 वाटी चण्याच्या पिठाचं केले, जास्त नाही केले. 2 वाट्या पीठ घेतलं होतं. भाजले पूर्ण, तेलने तळून घेते. आणि कशाला पडते चांगले घेतले कड्याला भाजून. शेव नेहमी कडकच भाजायची असते. नरम लाडूला कळी पाडताना नरम पाडायची असते, पण जे खायला शेव बनवतो ते कडकच भाजायला लागते. हा काय 2 वाट्याची एवढी शेव तयार झाली आहे. पोरांना म्हणजे मोडून टाकता येईल. आता त्याला हात घातला तर सगळी चुरली. 2 वाट्याची एवढी शेव झाली. कशी वाटली सांगा. का कुसकुसली, हात पण लावून देत नाही अशी होती. कशी झाली सांगा. आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नक्की कशी वाटली ते पण सांगा. बारक्या पोरानं मोडली. ठीक आहे, असू द्या. आवडले तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.